हॅलो. अरे पवन, खरंच खूप मजा आली रे पार्टीत. आणि तू आलास आणि आमच्या पार्टीमध्ये एवढा रंग चढला की खरंच. पण हे बघ, मी आता घरी आलो आहे, तेव्हा माझी आई माझ्यावरती रागवेल रे. पवन, आपण नंतर बोलू, ठीक आहे? ओके, बाय मित्रा. ठीक आहे. आई, आई, अगं ए आई, आई. अरे आई, कुठे गेली आहे सावी? आई, अगं ए ताई, ताई, काय झालं आता? कशाला ओरडत आहे? अगं ए ताई, मला सांग ना, माझी आई कुठे गेली ग? तुला काय झालं? सारखं सारखं आई आई करते. मला सांग, कोणती कामं करायची तुझी? अगे हे, माझी ताई नाहीस का तू? मला सांग, माझी आई कुठे गेली ग? आई का घरी राहते का? आई आई करून राहिलेस कुठचं का? ए ताई, तू माझी लाडूबाई नाही का? मला सांगणार नाहीस माझी आई कुठे गेली ग? तू अजूनही लहानच आहे दादा. इकडे तिकडे फिरत असतो, हा मुलांसोबत त्या मुलांसोबत. कधी आईचा विचार केलाच काय? अरे आपली म्हातारी आई रानामध्ये जाऊन काडीची मोडी आणते, मोडी जाऊन त्या वेळच्या बाजारामध्ये विकते, विकून त्याने 2 पैसे आणून आपलं पोट पाणी चालवते. आता तरी तुझ्या लक्षात आलंय का समजून घेत नाहीस दादा तू? नुसतं पार्ट्या करायचं, मजा करायचं. दादा असं मनावरती घेऊ नकोस दादा. पण मी तुला सांगतो, आपण खूप गरीब आहोत दादा. आपण श्रीमंत नाही आहोत. आपली गरीबाची मुलं गरीबासारखीच वागली पाहिजे दादा. असं नाराज होऊन नाही चालणार. नका भाऊ होईना राजा, नका भाऊ होईना राजा. नका भाऊ होईना राजा, नका भाऊ होईना राजा.
आपण लहान होतो तेव्हाच आपल्या आईला बाबा सोडून गेले आणि आपल्या आईला कुणाचं पण आदर नाही. तू जर असा करशील तर कसं काय चालणार? तुझ्याशिवाय कुणाचाही आदर नाही. ताई ताई तू जे काही बोलतोयस ना अगदी सत्य आहे ग. कारण काही क्षणासाठी मी विसरून गेलो होतोय की मी सुद्धा एक म्हाताऱ्या आईचा मुलगा आहे म्हणून. पण ताई पण त्या म्हाताऱ्या आईने मला कधी या गोष्टीची जाणीव भासू दिली नाही ना. म्हणून ताई त्या म्हाताऱ्या आईची मला कधीच आठवण आली नाही का. कधीच आठवण आली नाही. असं असं हारून चालणार नाही. एक ना एक दिवस आपले सुद्धा निघल दादा. पण आपली म्हातारी आई काड्याची मोडी घेऊन येतच असेल. चल मी स्वयंपाकाचं बघते, तू आईची वाट बघत राहा. ठीक आहे? येते दादा. खरंच आई तू किती महान आहेस ग. अगं अगदी ताने असताना आमचे बाबा आम्हाला सोडून गेले ग. तेव्हापासून आमचा सांभाळ करतोयस. अगं लहानाचं मोठं केलंस, वाढवलंस, शिक्षण दिलंस. आई आई किती महान आहेस ग तू. अगं त्या रानात जाऊन काड्याची मोडी आणून ती विकून आपल्या संसाराचा गाडा चालवतोय. वेळ मिळाल्यास त्या रोजगार हमीच्या कामावरती सुद्धा जातोय आणि त्या पैशातून आपल्या संसाराचा हे बघ आई आली आहे. पाणी घे. आई आमच्यासाठी किती राबराब कष्ट करशील ग. अगं मी नाही करणार तर कोण करणार? अगं आई भाजी चुलीवर स्वयंपाक काय रे काय झालं? आणि तुझे डोळे पाणावले का बरं? मला चांगलं नाही ठाऊक आहे. तुला ट्रिपला जायला पैसे मिळाले नाही म्हणूनच तू रडतोयस. अरे त्याची व्यवस्था केली आहे मी. काही तू टेन्शन घेऊ नकोस. खरंच आई खरंच माझ्या ट्रिपची व्यवस्था केली आहे? हो रे बाळा केली आहे. तू काहीच काळजी करू नको. सगळे मुलं जातील आणि माझा मुलगा नाही जाणार म्हणजे हे माझ्यासाठी फार दुःखदच दिवस म्हणशील. आई हे बघ आता मला तुझे दुःख नाही बघवत ग. आजपर्यंत खूप सांभाळ केलीस ग या घराचा. अगदी ताने असताना आमचे बाबा आम्हाला सोडून गेले ग. तेव्हापासून आमचा सांभाळ केलीस आई. आई आता नकोय. बघ हे बघ नकोय मला शिक्षण. नकोय आई. तू जशी त्या रोजगार हमीच्या कामावरती जातोयस ना. अगं वेळ मिळाल्यास त्या रानात जाऊन काड्याची मोडी आणून तू आपल्या संसाराचा गाडा चालवतोयस नाही. आई उद्यापासून मी तुझ्या सोबतीला येईन ग आई. उद्यापासून तुझ्या सोबतीला येईल. माझ्या सोबतीला तू लाज नाही वाटत तुला? अरे हे दिवस दाखवण्यासाठी मी तुम्हाला राबून लहानाचं मोठं गेलं कळते. अरे तू फक्त 7 वर्षाचा होतास. तुझ्या वडील गेले तेव्हा. आणि तुला चांगलं नाही ठाऊक तरुण अवस्थेत एखादी स्त्री विधवा होतो त्याच्याकडे ह्या समाजाचं बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो.
मात्र सगळं सहन करून मी फक्त जगले ते तुम्हा दोघांसाठीच. नाहीतर माझ्या वडिलाच्या घरी काही कमी नाही रे. तुमच्या आजोबाकडे टाकून मी तिकडे गेले असते तरी सुखाचं आयुष्य जगले असते कदाचित. पण मला या समाजाला दाखवून द्यायचं होतं की विधवा सुद्धा पवित्र असते. तिच्या मनगटात आपल्या बाळासाठी एवढा सामर्थ्य असते की ती होतीचं नव्हतं करून दाखवू शकते. या समाजातल्या लोकांना मला दाखवून द्यायचं आहे की एक अबला स्त्री विधवा तिचा देखील मुलगा एका चांगल्या ड्युटीवर रुजू होऊन आईची भाकर आणि म्हातारपणाची काठी बनेल हे मला दाखवून द्यायचं होतं. कशाला राब करतो. 4 घरची भांडी घासते तर कधी रोजगार हमीवरच्या कामावर जाते. ते एवढंच नव्हे तर जंगलातून मुडी कुणासाठी विकते मी सांग ना. आणि तू म्हणतोस माझ्यासोबत कामाला येतो म्हणजे एवढ्या वर्षाचा संघर्ष माझ्या एका क्षणात धुळीला मिळवून टाकलास असंच ना. नाही करायचंय तुला शिक्षण सांग. नाही व्हायचंय स्वतःच्या पायावर उभं. नाही राखवायचंय मला म्हातारपणा सुखाचे की मरेपर्यंत मी राबावं असं वाटतं तुला. आई मला माफ कर ग. चुकलं मी. खरंच आई तू किती महान आहेस ग. खरंच आई तुझ्यासारखी प्रत्येक आई जरी या समाजात लाभली ना तरी या समाजातला प्रत्येक मुलगा आईविना पोरका नसेल ग. आणि म्हणूनच आई आज तुझा अभिमान वाटतोय मला की तू माझी आई आहेस म्हणून. आणि म्हणूनच